मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द झालेलं आहे। राऊत यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचं समजतंय। मात्र या संदर्भातला विषय अजून पालिका सभागृहासमोर आलेला नाही अशी देखील माहिती मिळतेय। हा विषय आधी सभागृहात मांडून त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल असं देखील समजतंय। जात पडताळणीसाठी 3 महिन्यांचा अवधी दिल्याचं विशाखा राऊत यांचं म्हणणं आहे। एसडीओ पालघरला राईट्स नाहीयेत मला कास्ट सर्टिफिकेट द्यायचं। ओके, आता सदा सरवणकरची मुलगी जी आता जिनी माझ्या विरोधात केस केली तिचं पण जात सर्टिफिकेट जे आहे ते वैभववाडीचं आहे। ओके, तिचा पण जन्म मुंबईत झालाय, तिच्या बापाचाही जन्म मुंबईत झालाय, पण त्यांनी वैभववाडीतला तिचे आजोबा राहत होते म्हणून तिकडनं तिने सर्टिफिकेट काढलं। तसं माझे आजोबा पालघरला राहत होते, मी पालघरहून सर्टिफिकेट काढलं। मग काहीतरी रिझन घेऊन उडवायचं हे मला वाटतं सत्तेचा दुरुपयोग आहे। खूप प्रेशर होतं त्या कमिटीवर, कसलं ते मी सांगणार नाही। ओके, पण त्या कमिटीवर खूप प्रेशर होतं। आपल्या बरोबर प्रिया सरवणकर आहे, त्यांच्याशी बातचीत करू। काय नेमकं आज जो प्रकरण जो तुमच्या बाजूने निकाल लागलाय, काय म्हणतील ह्या संपूर्ण निकालावर? आम्ही जात पडताळणी समितीकडे 6 महिन्यापूर्वीच अर्ज केला होता आणि नोंदवलं होतं की विशाखाताईंची जी सर्टिफिकेट आहे ही खोटी आहे। कारण आम्हाला माहिती होतं त्यांची जात काय आहे ती, आणि त्यांनी इलेक्शनसाठी 1 महिन्यापूर्वीच ती जातीचा दाखला मिळवला होता आणि त्यांनी खोटी कागदपत्र देऊन तो जातीचा दाखला मिळवला होता हे आम्हाला माहिती होतं। आणि इलेक्शनच्या काळात आपण काही करू शकत नाही, कारण की ह्याचा निकाल हा इलेक्शनच्या नंतरच लागतो। तर त्यामुळे आता 6 महिन्यानंतर निकाल आम्हाला लागलाय। त्यांचा देखील आरोप असा झालाय का शिंदेकडून आणि सरवणकरकडून ह्या पूर्ण याच्यावर दबाव आणला गेला आणि त्यानंतर हा निकाल जो लागलाय त्यांचा असा आरोप। बघा, आता त्या खोटं बोलणारच, कारण की त्यांनी एक तर स्वतः खोटं काम केलेलं आहे। आज त्या माजी आमदार होत्या, माजी महापौर होत्या आणि त्यांनी खोटी कागदपत्र देऊन त्यांनी जेव्हा जातीचं प्रमाणपत्र मिळवलं तर आता त्यांना शेवटी ती समिती असते, त्या समितीने हा निकाल अहवाल दिलेला आहे आणि त्या एका कुठल्या गोष्टीच्या नाही कित्येक गोष्टीच्या आधारावर हा अहवाल त्यांनी दिलेला आहे। तर त्या स्वतः आता बोलणारच ना की हे चुकीचं आहे, दबाव आहे। शेवटी उबाटाचं तेच राजकारण आहे ना। असं वाटतं आज आपण स्वतः नगरसेवक आता जाहीर होणार काय म्हणते? बघा, एकतर आम्हाला न्याय मिळाला आहे आणि सत्याचा विजय झालाय, त्याच्या कारणामुळे आम्हाला आनंद आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत, पण आज त्यांनी आपल्या संविधानाचा अपमान केला होता। त्यांनी एका ओबीसी महिलेचा अधिकार घ्यायचा प्रयत्न जो केला होता, तर त्याची जी चीड होती, आज आम्हाला न्याय मिळालाय। तर त्यामुळे आम्हाला आनंद होतोय की चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर आज संविधानामुळे आम्हाला सिद्ध करता आलं। सगळ्यांवर त्यांनी देखील मला चुकीला चूक आणि न्यायाला न्याय मिळाला, त्याच्याबद्दल आम्हाला आनंद वाटतोय। कॅमेरामॅन विनोदसह मी महेश गोयल, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।